नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नीट यूजी 2026 ची परीक्षा जवळ येत आहे आणि आजचा हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपण NTA 2026च्या अधिकृत नोटिफिकेशननुसार म्हणजेच इन्फॉर्मेशन बुलेटिननुसार काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सविस्तर समजून घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा, अनेक वेळा विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला असतो, पण छोट्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना परीक्षा द्यायलाच मिळत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ड्रेस कोड मुलांसाठी आणि मुलींसाठी चॅप्टर 11. सर्वप्रथम आपण ड्रेस कोड बद्दल माहिती घेऊया. NTA नियमांनुसार परीक्षेला जाताना हेवी कपडे किंवा फुल स्लीव्स कपडे घालणे टाळावे. हलके, साधे आणि कोणतेही मेटल नसलेले कपडे वापरावेत. मुलांसाठी ड्रेस कोड: मुलांनी हाफ स्लीव शर्ट किंवा टी शर्ट आणि साधी पॅन्ट घालावी. खूप जास्त खिसे, झीप किंवा मेटल मोठे बटन असलेले कपडे वापरू नयेत. कुर्ता पायजमा टाळावा. पायात चप्पल किंवा लो हिल सँडल वापरणे योग्य आहे. शूज पूर्णपणे टाळावेत. बेल्ट, टोपी, गॉगल, चेन किंवा ब्रेसलेट यांसारख्या वस्तू वापरू नयेत. मुलींसाठी ड्रेस कोड: मुलींनी सलवार सूट, कुर्ती किंवा साधे शर्ट आणि लेगिन्स वापरावेत. फुल स्लीव्स कपडे टाळावेत आणि ड्रेस साधा ठेवावा. ओढणी शक्यतो टाळावी. पायात चप्पल किंवा सँडल वापरावेत. उंच टाचेच्या हिल चप्पल टाळाव्यात. सर्वात महत्त्वाचे, कोणतेही दागिने घालू नका. चेन, कानातले, अंगठी, बांगड्या सर्व घरीच ठेवा. फॅन्सी हेअर क्लिप्स किंवा पिन्स वापरणे टाळा. विशेष टीप: धार्मिक पेहराव: जर तुम्ही सांस्कृतिक किंवा धार्मिक पेहराव उदाहरणार्थ हिजाब, कृपाण इत्यादी करणार असाल तर तुम्हाला तपासणीसाठी दुपारी 12:30च्या आधी केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे. प्रतिबंधित वस्तू: आता बॅन आयटम्स बद्दल स्पष्ट समजून घेऊया. परीक्षा केंद्रात खालील कोणतीही वस्तू स्ट्रिक्टली बंद आहे. मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ, इयरफोन्स, पेन ड्राईव्ह, कॅल्क्युलेटर, कॅमेरा, कोणतेही कागद, लिखित साहित्य, पेन, पेन्सिल, जॉमेट्री बॉक्स काही घेऊन जाऊ नका. परीक्षा केंद्रावरच सर्व साहित्य पेनसह दिले जाते. कोणतेही फूड आयटम्स, स्नॅक्स किंवा पाण्याची बाटली अलाउड नाही. संवाद डायबेटिक स्टुडंट्स: मधुमेही विद्यार्थ्यांना साखर, गोळ्या, फळे आणि पारदर्शक पाण्याची बाटली नेण्याची परवानगी आहे, पण चॉकलेट किंवा पाकिटबंद पदार्थ चालणार नाहीत. ऍडमिट कार्ड आणि आवश्यक कागदपत्रे चॅप्टर 10 आणि 13. विद्यार्थ्यांनी NTA वेबसाईटवरून ऍडमिट कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट काढावी. लक्षात ठेवा, ऍडमिट कार्डवर पासपोर्ट साईज फोटो लावलेला असावा. हजेरी पत्रकासाठी एक अतिरिक्त पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवा. प्रो फॉर्मवर चिकटवलेला एक पोस्टकार्ड साईज 4x6 इंच फोटो, वैध मूळ ओळखपत्र, ओरिजिनल ID प्रूफ, आधार, पॅन, पासपोर्ट. ऍडमिट कार्ड तात्पुरत्या स्वरूपात दिले जाते, त्याची प्रिंट सुरक्षित ठेवा, कारण ते पोस्टाने पाठवले जाणार नाही. परीक्षा केंद्रावरील वेळ आणि शिस्त चॅप्टर 12 आणि 13. परीक्षा केंद्र सकाळी 11 वाजता उघडते, पण दुपारी 1:30 नंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. पालकांनी याची विशेष नोंद घ्यावी. परीक्षा सुरू होण्यापूर्वी तुमची सखोल तपासणी केली जाते. यात मेटल डिटेक्टर, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, फेस ऑथेंटिकेशन आणि व्हिडिओग्राफी केली जाईल. मुलींची तपासणी महिला स्टाफकडून स्वतंत्रपणे केली जाईल. परीक्षेदरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याने आपली जागा सोडू नये. हजेरी पत्रकावर योग्य ठिकाणी स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा देणे अनिवार्य आहे. गैरप्रकार आणि कायदेशीर कारवाई चॅप्टर 14. विद्यार्थ्यांनो, अनफेअर मीन्स म्हणजेच गैरप्रकार बद्दल खूप सावध राहा. तर कोणताही विद्यार्थी नियमांचे उल्लंघन करताना, कॉपी करताना किंवा ओळख बदलताना आढळला तर त्याला नीट परीक्षेतून 3 वर्षांसाठी बंदी घातली जाऊ शकते. सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 अंतर्गत त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि निकाल तात्काळ रद्द केला जाईल. त्यामुळे कोणताही शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी काही गोल्डन टिप्स: परीक्षेच्या आदल्या दिवशी सर्व कागदपत्रे आणि ड्रेस तयार ठेवा. नियमांचे काटेकोर पालन करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. नीट ही फक्त अभ्यासाची नाही, तर शिस्त आणि प्रामाणिकपणाची परीक्षा आहे. हा व्हिडिओ प्रत्येक नीट 2026 विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच अचूक आणि अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमचा संपर्क क्रमांक आहे
93 25 26 15 62. नीट UG 2026 परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद.